आमच्यामध्ये भाजप आणि एमआयएम सोडून आम्ही सर्व पक्षांची युती केली. तसा कोण आला तर आम्ही सगळे मिळून त्याला बाहेर काढून टाकू. फॉर्म्युला विजन एकच आहे, निवडून येणारा कॅन्डिडेट पाहिजे. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईसारख्या अति महत्त्वाच्या ठिकाणी काँग्रेसने एकला चलोची भूमिका घेतली आणि त्यानंतरचे पडसाद राज्यभर उमटत होते आणि तशा पद्धतीनंच राजकारण घडतंय. पण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडी घडताना दिसते किंवा आपण बघताय की ओबाटाचे वानकर साहेब आणि काँग्रेसचे चेतन नरोटे हे आपल्यासोबत आहेत. आत्ताच त्यांची प्राथमिक चर्चा देखील झाली की दादा, मुंबईमध्ये वेगळ्या पद्धतीचे राजकारण घडत असताना सोलापूरमध्ये मात्र एक आदर्शवत असं काहीतरी वेगळं पण राजकारणामध्ये घडताना दिसतंय. हे कशा पद्धतीचं हे राजकारण आहे? याचं कारण आम्ही सर्व स्थानिक पक्ष जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्याचे स्थानिक पदाधिकारी आहे, आमच्यामध्ये पहिल्यापासून एकमत आहे. मुंबईमध्ये काय घडतंय ते मुंबईचा प्रश्न आहे. तिथले मुंबईतले आमचे पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे तिथला निर्णय घेतील. पण आज सोलापूरमध्ये जर भारतीय जनता पार्टीला जर त्यांच्या विरोधात आम्हाला उतरायचं असेल तर आम्ही सगळेजण एकत्र असणं गरजेचं आहे. हा सगळ्यांना विचार पटलेला आहे, म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आज त्याच अनुषंगानं आज एक पहिली प्राथमिक बैठक पार पडलेली आहे. बाकीचे आमचे आणखी पक्ष यात सहभागी येणार आहेत, त्यांना घेऊन सुद्धा आम्ही बसणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक आजची बैठक पार पडलेली आहे. पहिल्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते? पहिल्या बैठकीमध्ये सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आमच्यामध्ये भाजप आणि एमआयएम सोडून आम्ही सर्व पक्षांची युती केलेली आहे, त्याच्यामुळे ते सर्वच उपक्षित. म्हणजे सकारात्मक महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सकारात्मक महाविकास आघाडीचा एक निर्णय निघेल असं वाटतं. हो, निश्चितच निघेल. आम्ही सगळेजण एक दिलानं एक विचारानं काम करतो. ज्याच्या त्याच्या पक्षातले सुद्धा मतभेद मिटलेले आहेत आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये तर नव्हतेच आणि जागा वाटपाचा कसला आमचा तिढा पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. क्या बात आहे. म्हणजे मिठाचा खडा देखील कोण टाकायच्या मानसिकतेत नाहीये. तसा कोण आला तर आम्ही सगळे मिळून त्याला बाहेर काढून टाकू. नक्कीच नक्कीच. महाविकास आघाडीमध्ये ओबाटाच्या नेत्यांकडून ही खुलासा मिळाल्यानंतर आपण काँग्रेसच्या अध्यक्षांकडे बोलतो की अध्यक्ष महोदय, मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा नाशिक असेल, पुणे असेल, परत अनेक शहरामध्ये अशा पद्धतीचा प्रयोग होत असताना सोलापूरमध्ये मात्र हा प्रयोग अगदी म्हणजे तेवढ्याच ताकदीनं केला जातो. हे अगोदरच ठरलं होतं, अगोदर 3-4 बैठकी झाल्या होत्या आणि आज माध्यमातून आपण बघतो की मुंबईमध्ये असं कळतं की ते तुटलेलं आहे. पण इथं स्थानिक आम्ही सर्व आमचे सिनियर नेते खासदार प्रणित शिंदे बसणं, सुषमा शिंदे साहेबांना आम्ही चर्चेवर सगळं फोन लावून सांगितलं होतं की बाबा आपल्याकडे 5 लोक जातील, त्यामुळं माझे आमदार एलगोर सर असतील, माझे आमदार आमचे साकोते साहेब असतील, माझे निंबर्गे सर सहकारी, माझे महापौर हेमगडे साहेब, आम्ही 5 लोक आलो होतो आणि सगळे हे 12 वाजता आमची चर्चा सत्र पहिलं सत्र झालेलं आहे. आता 6 वाजता आणखी बैठक आहे. तर पहिल्या सत्रामध्ये बरंच काही पॉझिटिव्ह या ठिकाणी झालेलं आहे. फॉर्म्युला कसा असेल? फॉर्म्युला विजन एकच आहे, निवडून येणारा कॅन्डिडेट पाहिजे, सक्षम पाहिजे. जागा वाटपावरून आणखी काय मतभेद वगैरे काही? नाही, आता सगळ्यांचं एकमत त्यावर झालेलं आहे की ज्याचा उमेदवार चांगला आहे, जो सक्षम आहे, जो निवडून येणार आहे, त्यावर एकमत बऱ्याच ठिकाणी. सूत्र काय असेल अगदी म्हणजे एवढ्या सगळ्या घटक पक्ष? सूत्र काय नाही, एकच आहे की जमवून घ्यायचं आणि महाविकास आघाडी करायची, एकच सूत्र या आहे. पक्षाचा उमेदवार सक्षम त्याला उमेदवारी. मग जागा वाटपामध्ये कोणी मोठा भाऊ होऊ शकतो आणि कोणी छोटा भाऊ होऊ शकतो. एक जाता जाता म्हणजे प्रश्न किंवा महापालिकेच्या निकालानंतर जो काही सभागृहामधलं चित्र असेल ते कसं असेल? आज नगरपालिकेचा निकाल आपण बघितल्यानंतर कसं असेल? असं सभागृहामध्ये सुद्धा आम्ही असंच पुन्हा बसणार आणि सगळेजण मिळूनच ते निर्णय घेणार. ईव्हीएम सारखं एक सर्वात मोठं हत्यार, ज्या हत्यारावर तुमचा प्रश्न आहे त्या हत्यार समोर असताना देखील इतकं म्हणजे हो, त्या ईव्हीएमचं संकट तर आम्हाला आहेच आहे आणि त्याच्याबरोबर ईव्हीएम आहे म्हणून आमची तयारी करणार नाही असं तर नाही ना. आम्ही तयारीनिशी उतरणार आणि जनता आपली आपली मतं देणार, त्यातनं रिझल्ट आल्यानंतर समजेलच ईव्हीएमच्या बाबतीमध्ये. म्हणजे ईव्हीएम वर पहिला प्रश्न तुमचाच आहे, राज्यभर आणि देशभर गाजलेला. होय की त्यास हरकत बी घेतली. अजून तुम्ही मतदार पण आहे, निकाल लागला नाही, मतदार यादीमध्ये घोळ आहे. अनेक वेळा ह्या ठिकाणी पावती यादी देखील वेळेवर जाहीर झाला नाही. हा सगळा घोळाच आहे. पण आता प्रोसेस तर आम्हाला सगळ्यांना त्यामध्ये सहभाग नोंदवावा लागणार आहे आणि चांगले सीट आहेत आमच्याकडे, विन होणार सीट आहेत आणि महाविकास आघाडीमुळे एकमेकाला सपोर्ट दिला तर चांगला रिझल्ट या सोलापूर शहरामध्ये येऊ शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही जर का हे चित्र बघितला तर बाबा हे जे आहे हे प्रोटोकॉल म्हणतात ह्याला
आणि हा प्रोटोकॉल म्हणजे की माननीय अध्यक्ष हे बोलतायत आणि त्यांच्यानंतरचे जे काय आहेत ते अगदी म्हणजे तितक्याच आदबतेने ते मागे उभारून त्यांना सपोर्ट करतायत, हेच विशेष आहे. आणि त्याचं उबाटाकडूनचं प्रतिनिधित्व करणारे हे वानकर आज आपल्यासमोर आहेत आणि त्यांच्याच आधारावर वरिष्ठ देखील निर्णय घेणार आहेत. नक्कीच क्वालिटी ही महत्त्वाची आहे, क्वांटिटी ही महत्त्वाची नाही असं कदाचित निंबर्गे सरांना सांगायचं आहे. आणि तोच सूत्र आणि तेच सूत्र महाविकास आघाडीमध्ये गृहीत धरून सोलापूर महानगरपालिकेची महाविकास आघाडी ही निश्चित केली जाणार आहे जागा वाटपावर. पाहू हे कुठंपर्यंत आणि किती टक्क्यापर्यंत यशस्वी होतात. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.